नमस्कार, आप देख रहे हैं हिंद आवाज मीडिया और मैं हूं आपके साथ वैशाली। आइए रुक करते हैं आज की खास खबर पर। आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी ऑफिशियल मेल आयडीवर मेल प्राप्त झाला। त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी बॉम्ब ठेवलेला आहे आणि तो 3:30 वाजता त्याचा स्फोट होणार आहे अशा स्वरूपाची माहिती होती। या अनुषंगाने आमच्याकडे माहिती प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना सूचना देण्यात आल्या, त्यांचे सहकार्य देण्यात आलं आणि त्यांना त्या ठिकाणाहून बाजूला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय, त्याच्यासोबत असणारे प्रशासकीय इमारती याची परिपूर्ण BDDSच्या मार्फतीने चेकिंग करण्यात आली, HHMDच्या मार्फतीने चेकिंग करण्यात आली, परिसर सुद्धा त्यामध्ये चेकिंग करण्यात आला। याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचं तथ्य आढळलं नाही आणि हा कॉल खोटा होता किंवा हा मेल खोटा होता अशा स्वरूपाची माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे। या बाबतीमध्ये पालघर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येत आहे। ज्या ठिकाणाहून मेल आला होता याची अधिक माहिती घेण्यासाठी सायबर सेल महाराष्ट्र सायबर सेलच्या संपर्कात आहे आणि अधिकची माहिती सध्या प्राप्त करत आहे। अब तक के लिए इतना ही। वीडियो को लाइक और शेयर करें और चैनल को सब्सक्राइब करें।